युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील पाहायला मिळत आहे। सध्या नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस असेल किंवा व्यावसायिक गॅसची टंचाई देखील भासू लागलेली आहे। मी सध्या एका चहाच्या आपण दृश्यामध्ये जे पाहतो एक दुकान आहे, त्या दुकानामध्ये आहे। आपण पाहतो की खरं तर व्यावसायिक गॅसची टंचाईमुळे सध्या या चहा व्यावसायिकांना मोठं संकट आलेलं आहे। आपण पाहतोय की त्यांनी चक्क आपण पाहतोय की कोळशाची शेगडीचा वापर ते सध्या करत आहे। या कोळशाच्या शेगडीमुळे त्यांना चहा बनवण्यात देखील विलंब होत आहे। मात्र चहा म्हटलं की लगेच ताबडतोब हवा, मात्र या कोळशाच्या शेगडीमुळे चहाला थोडाफार वेळ लागत आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की संपूर्ण भरलेलं हे चहाचं दुकान असतं ग्राहकांनी, मात्र या ठिकाणी आता कोणच दिसत नाही। खरं तर चहा बनवण्यासाठी जो 5 मिनिटाचा कालावधी आहे तो आता या गॅस उपलब्ध नसल्याकारणाने या कोळशाच्या शेगडीमुळे इथे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागत आहे। आपण पाहतो की आणि कोळशाचे दर आहे ते देखील वाढलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की या दुकानात पूर्ण शुकशुकाट पाहायला मिळत आहे। मात्र आपला व्यवसाय चालू ठेवायचा, त्यामुळे या चहा विक्रेत्यांनी आपण पाहतो की कोळशाची शेगडीचा ते सध्या वापर करत आहे। खरं तर जो व्यावसायिक गॅस आहे तो सध्या नवी मुंबईत कुठे मिळत नाही आहे। त्यामुळे सध्या जे चहा विक्रेते ते सध्या संकटात आलेले आहे। त्यामुळे आपण पाहतोय की त्यांनी कोळशाची जी शेगडी आहे ती सध्या त्याचा वापर ते करताना आपण एका ठिकाणी पाहू शकतो की दृश्यामध्ये कोळशाची शेगडी, त्यामध्ये कोळसा तो गरम करण्यासाठी ते इलेक्ट्रिक मशीनचा देखील वापर करत आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की 5 ते 7 जण जे काम करणारे होते, मात्र ते आता सध्या 2 ते 3 जणांवरती आलेले आहे। त्यामुळे गॅस टंचाईमुळे नवी मुंबईतील जे चहा विक्रेते आहेत त्यांच्यावरती मोठे एक संकट आलेलं आहे। त्यांना कोळसा शेगडीचा सध्या वापर करावा लागत आहे। आपण पाहतो की संपूर्ण भरलेलं हे दुकान असतं, मात्र या ठिकाणी सध्या हातावर मोजणारे एवढेच ग्राहक आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जी गॅसची टंचाई आहे ती सध्या नवी मुंबईत सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि व्यावसायिक गॅस टंचाईमुळे सध्या नवी मुंबईचं काही प्रमाणात जनजीवन सध्या विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्यास पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।